गनिमी काव्यानं युद्ध करण्याची कला शिवरायांनी दिली, तशी कला जगात कोणाकडेच नाही। भविष्यामध्ये चीनसोबत जरी युद्ध झालं तरीही आपण त्यांना वरचढ असू, असं डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी म्हटलंय। पुढारीकार पद्मश्री डॉक्टर ग.गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं मंगळवारी शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं। शाहू स्मारक भवन इथं पार पडलेल्या या व्याख्यानमालेमध्ये राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी भारत पाकिस्तान युद्ध आणि सद्यस्थिती या विषयावरती व्याख्यान दिलं। त्यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के होते। पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव, समूह संपादक योगेश जाधव, खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासह कुलगुरू डॉक्टर पी.एस. पाटील, शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक शिवाजी जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। आपल्याकडचे तसे रेजिमेंट्स आहेत आणि ते रेजिमेंट्स हाय अल्टिट्यूडला जाऊन फाईट करू शकतात। चीनकडे तसे रेजिमेंट्स पण नाहीत। त्यामुळे आपण आता त्या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे की चीन काहीतरी फार वेगळा आहे आणि ज्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आम्ही एलएसी वरती केलेले आहेत, त्यामुळे जरी पाकिस्तान आणि चीन एकत्र आले तरी ते आपल्या पुढे म्हणजे आमचा टिकाव लागणार नाही, ही जी मानसिकता किंवा असा बागुलबुवा जो चीनने पाकिस्तानने तयार केलेला होता तो पूर्णपणे ऑपरेशन सिंधूरने निरर्थक बनवून टाकलेला आहे। त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की आपण या ठिकाणी केवळ पाकिस्तानला धडा शिकवलेला नाहीये, तर आपण स्ट्रॉंग मेसेज चीनला पण दिला आहे।